नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता ऐश्वर्या इकडे आलेली असते आणि ती सुमित्राला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, ही स्पर्धा जिंकणं आमच्यासाठी किती महत्त्वाचं होतं. कारण सारंगने 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्यासाठी हे घर घाण ठेवलेलं आहे. सारंगच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्या ऐश्वर्या ओरडून ओरडून सांगत असते. त्याचवेळी नाना आणि सुमित्रा दोघंही तिथं असतात. नाना पदर हादरलेले असतात, कारण हे कर्ज जे घेतलेलं आहे ते सारंगने घेतलेलं आहे असं तिनं सांगत असते. कारण सारंगने असं काही करू शकत नाही या गोष्टीची खात्री नाना आणि सुमित्रा या दोघांनाही असते. परंतु ऐश्वर्या सांगून जाते आणि आता आपण सगळेजण रस्त्यावर येणार आहोत. कारण ऐश्वर्याने तर ठरवलेलंच आहे की आता मुळशीच्या चौकामध्ये जाऊन भिकच मागायची लाग आहे असं तिच्या डोक्यात सुरू असतं. परंतु सारंगवरती जो हल्ला होणार असतो आणि तो वसुलीवाला सारंगला किडनॅप करणार असतो, या सगळ्या गोष्टीतून सारंगला वाचवणार असतात ते म्हणजे सारंगचे 2 भाऊ सौमित्र आणि ऋषिकेश. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे खूपच घाबरलेली असते ती म्हणजे सुमित्रा जानकीला फोन करते. कारण सुमित्राला आता वेळोवेळी जानकीची आठवण येत असते. ती जानकीला फोन करते आणि म्हणते की जानकी, तुला माहिती आहे का, आत्ताच मला ऐश्वर्याने एक गोष्ट सांगितलेली आहे. जानकी म्हणते, बोला नाही, काय झालं. तर इकडे सुमित्रा सांगू लागते की जानकी, एक खूप मोठा प्रॉब्लेम आज झालेला आहे. सारंगने हे घर घाण ठेवलेलं आहे आणि कंपनीचा लॉस होत होता त्यासाठी 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे. तर जानकीला जेव्हा हे कळतं तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणत असते, पण आई, तुम्हाला असं वाटतं का सारंग भाऊजी असं करतील? त्यांना भरीस पाडलेलं आहे आणि हे त्या ऐश्वर्याचंच काम असणार आहे. हे सगळं कारस्थान तिनंच केलं असणार आहे, या सगळ्याला तीच जबाबदार असणार आहे असं जानकी सुमित्राला सांगत असते. सुमित्रा म्हणत असते, पण जानकी, आता काय करायचं? या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आणि आपण आपलं घर कसं वाचवणार आहोत? हा प्रश्न जानकीला सुमित्रा विचारत असते. सुमित्रा म्हणत असते की आपण पाहूया काहीतरी, कारण एवढं मोठं कर्ज घेतलेलं आहे आणि घरात कोणालाच माहिती नाही आहे, ही गोष्ट कोणाला सांगितलेली नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, ही गोष्ट कोणाला सांगितलेली नाही आणि एवढं मोठं कर्ज घेतलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणत असते की आई, काळजी करू नका, आपण बघूया या सगळ्यावरती काय मार्ग काढता येतोय का असं ती सांगू लागते. सुमित्रा म्हणत असते की हो जानकी, आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे. जर आपण काही केलं नाही तर खूप मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि या सगळ्या प्रॉब्लेममध्ये आपण रस्त्यावर येऊ शकतो, हे ती बोलत असते. पण सुमित्रा मात्र इकडे विसरलेली असते ती एक गोष्ट, म्हणजे जानकी कशी रस्त्यावर येणार? जेव्हा जानकीला तिने घराबाहेर काढलेलं होतं तेव्हा नव्हता विचार केलेला. एवढ्याशा आपल्या छोट्या नातीला सुद्धा सुमित्राने घराबाहेर काढलेलं असतं आणि आता ती बोलत असते ती म्हणजे इकडे जानकीला म्हणत असते की जानकी, मला सांग ना, काय करावं लागेल? ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे? तेव्हा जानकी म्हणत असते की आई, काळजी करू नका, आपण करूया काहीतरी असं ती बोलते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऑफिसमध्ये आता काही लोक आलेले असतात, म्हणजे ज्यांच्याकडून सारंगने कर्ज घेतलेलं आहे ती लोक तिथं आलेली असतात आणि ती लोक सारंगला पैसे मागायला लागलेले असतात. सारंगला म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता आम्हाला पैसे हवे आहेत, कारण हे कर्ज तूच घेतलेलं आहे. तर सारंग म्हणत असतो की अहो, मी तुम्हाला हप्ते देत आहे. तेव्हा ते लोक सांगत असतात की नाही, आत्तापर्यंत एकही हप्ता पोचलेला नाही. म्हणजे सारंग जे हप्ते देत होतो ते हप्तेही गायब झालेले असतात. तो म्हणत असतो की मी सयाजीराव विखे पाटलांकडे ते पैसे देत होतो आणि ते तुम्हाला देणार होते. तेव्हा तो म्हणत असतो की तुम्ही सयाजीराव विखे पाटलांकडे पैसे दिलेले आहेत, माझ्याकडे पैसे दिलेले नाहीत, त्यामुळं तुमचा एकही हप्ता मला पोचलेला नाही. आत्ताच्या आत्ता मी जे सांगत आहे ते करावं लागणार आहे आणि आता तुला सोडत नसतो असं ती लोक सारंगला बोलत असतात. आणि त्याचबरोबर सारंगला म्हणत असतात की आता तुला कोण वाचवायला येते तेच आम्ही बघत आहे असं बोलत ते गुंड जे आहेत त्यांनी सारंगला ताब्यात घेतलेलं असतं. सारंगची कॉलर पकडलेली असते. सारंग तर ऑलरेडी भित्र असतो, तो बिचारा घाबरून जातो, त्याला कळतच नसतं की आता करू काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, हा प्रश्न सारंगला पडलेला असतो आणि सारंग घाबरलेला असतो. ते गुंड त्याला मारत असतात. तो म्हणत असतो की अहो, मी काहीच केलेलं नाही आहे, मी तुमचे पैसे देत आहे. परंतु इकडं ते गुंड म्हणत असतात की नाही, तू आमचे पैसे देतच नाही. या सर्व गोष्टी घडत असतात. आता सारंगला खूपच भीती वाटायला लागलेली असते आणि त्याचबरोबर ते गुंड आता तिथून निघून जातात. तर इकडे देशमुख तिथे आलेला असतो आणि देशमुखला सारंग विचारत असतो की सगळा ऑफिसचा स्टाफ कुठे गेलेला आहे. तेव्हा देशमुख म्हणत असतो सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत, कारण सगळ्यांना कालच कळलेलं होतं की तुम्ही ही स्पर्धा हरलेले आहात,
म्हणजे तुम्ही कोणाचेच पैसे देणार नाहीत ही गोष्ट कळलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी राजीनामा दिलेला आहे. तेव्हा देशमुखला आता इकडे सारंग त्याची कॉलर पकडतो. तेव्हा देशमुख चिडलेला असतो. तो म्हणत असतो की तुम्ही माझ्या कॉलरला हात लावू शकत नाही, कारण मी काही तुमचा एम्प्लॉई नाही, हे सगळं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सारंगची आता वाट लागलेली असते. सारंगला कळून चुकलेलं असतं की ऐश्वर्याच्या नादी लागून त्याने खूप मोठी चूक केलेली आहे. कारण तो जो देशमुख आहे तो जाताना म्हणत असतो की जेव्हापर्यंत ऋषिकेश सर होते तोपर्यंत ही कंपनी चांगल्या पद्धतीनं चालत होती. जेव्हापासून ही कंपनी तुम्ही तुमच्याकडे घेतलेली आहे तेव्हापासून हा प्रॉब्लेम झालेला आहे. 2 महिने झालं लोकांचे पगार तुम्ही दिलेले नाहीत आणि तुम्ही आत्ता आमच्याकडून कामाची अपेक्षा करताय. आम्ही कोणीही काम करणार नाही, आम्ही सगळेजण निघालेलो आहोत, असं म्हणत आता ते निघालेले असतात. त्यावेळेस इकडे सारंगची मात्र आता वाट लागलेली असते. सारंगला कळायचं बंद झालेलं असतं. आता करू काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढू, हा एकच प्रश्न सारंगच्या पुढे उभा असतो. सारंग म्हणत असतो की आता मला काही करून या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढणं गरजेचं आहे, हा सारंग विचार करत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग म्हणू लागतो की मला या सगळ्यातून काही करून या सर्व गोष्टी सॉल्व करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सारंग आता म्हणत आहे की या सगळ्यातून मार्ग काढण्याशिवाय आता माझ्याकडे पर्याय नाही. आणि त्याचबरोबर पुन्हा वसुलीची माणसं येतात आणि सारंगला उचलून घेऊन जातात. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की पैसे आम्हाला मिळालेलेच नाहीत, त्याचबरोबर कागदपत्रांमध्ये पण गोंधळ आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणून त्यांनी सारंगला उचलून नेलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश यांना कश्यप साहेबांनी सांगितलेलं असतं की आपण एकत्र आता तुमच्यासाठी पार्टनरशिप करणार आहोत, म्हणजे त्यांच्यासोबत पार्टनरशिप डील होणार असतं हे सांगितलेलं असतं. आणि मग ज्यावेळेस ह्या गोष्टी घडणार असतात तेव्हा मात्र इकडे जानकी म्हणत असते की पण ऋषिकेश आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे ना. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो असं कसं म्हणतीस तू, गरज आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, हे बोललं जात असतं. तेव्हा मात्र आता इकडे ऋषिकेश आणि जानकी यांना रोल मॉडेल म्हणून तिथं घेतलं जाणार असतं आणि या सर्व गोष्टी होणार असतात. परंतु इकडे जानकी सुरुवातीला तयार नव्हते, पण नंतर ती झालेली असते. पण ऋषिकेशने सांगितलेलं असतं आमची एकच टॅगलाईन असणार आहे, ती म्हणजे कोणाकडूनही ना नफा ना तोटा या तत्वावर असणार आहे आणि आमचं जे ॲप आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, हे सगळं ठरलेलं असतं. इकडे आता सुमित्रा सांगत असते की खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि सारंगच्या ऑफिसमध्ये गुंड गेले होते आणि सारंगला धमकावलेलं आहे. सौमित्र म्हणत असतो पण आई मला एक कळत नाही आहे की अजूनपर्यंत सारंग का आलेला नाही घरी, कारण आत्तापर्यंत तो ऑफिसमधून घरी यायला हवा होता, अजूनपर्यंत तो का आलेला नाही, हा प्रश्न जेव्हा तो विचारत असतो तेव्हा मात्र इकडे आता प्रश्न पडलेला असतो. तो म्हणजे सुमित्रा म्हणत असते की हो अजूनपर्यंत तो घरी आलेला नाही आणि त्याचं काहीच कारण कळत नाही आहे की का घरी आलेला नाही. सुमित्रा पण काळजीत असते. सुमित्रा म्हणत असते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला असणार आहे, असं ती म्हणू लागते. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की बघूया काय झाले, अजून थोड्या वेळ आपण वाट बघूया, जर सारंग आला नाही तर आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे. इकडे सारंगला त्या गुंडांनी खूप मारलेलं असतं. सारंग त्यांना सांगत असतो की मी काहीच केलेलं नाही आहे, यामध्ये माझा काहीच दोष नाही. पण ते गुंड मात्र सारंगची धुलाई करत असतात. आणि इकडे ऐश्वर्या तिच्या डॅडाकडे गेलेली असते आणि डॅडाला म्हणत असते की डॅडा हे सगळं काय झाले, कारण तुम्ही तर यातून आम्हाला बाहेर काढणार होता ना. तेव्हा इकडे सयाजीराव म्हणू लागतो की तुला काय बाहेर काढायचं आहे, कारण हेच तर करायचं होतं आपल्याला, रणदिवेंना उद्ध्वस्त करायचं होतं आणि पोरी तू तुझं काम अगदी बिनधास्तपणे केलेलं आहे, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही, आता रणदिवे रस्त्यावर येणार आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते पण डॅडा तुमच्या लक्षात येतंय का हे सगळं काय झालेलं आहे, कारण आपणही अडकले जाऊ शकतो याच्यामध्ये. तेव्हा सयाजीराव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव पोरी, हा सयाजीराव विखे पाटील कधीही अडकत नसतो, कारण त्या कुठल्याही पेपरवर आपण सह्या केलेल्याच नाहीत. आणि मग ऐश्वर्या म्हणत असते पण आपण ते 5 कोटी रुपयेचं कर्ज घेतलेलं त्याचं काय झालेलं आहे. तेव्हा इकडं लगेचच सयाजीराव म्हणत असतो की ते 5 कोटी रुपये मी आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि सारंगला आता डबघाईला आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर सारंगला जेव्हा ते गुंड घेऊन जात असतात तेव्हा हे सगळं पाहिलेलं असतं ते म्हणजे गुलाबने. आणि गुलाब मात्र धावतच येतो आणि तो म्हणू लागतो की आईसाहेब एक प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा सौमित्र तिथं असतो. सौमित्र म्हणत असतो काय झालं रे. तेव्हा सौमित्रला तो सांगू लागतो की आपल्या सारंगदादाला त्या गुंडांनी उचलून नेलेलं आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो काय सांगतोस तू, नक्की कधी झालं हे सगळं. तेव्हा तो सांगू लागतो की हो सारंगदादाला आत्ताच मी पाहिलेलं आहे, ते गुंड सारंगदादाला उचलून घेऊन जात होते आणि त्या गुंडांनी सारंगदादाला उचलून नेलेलं आहे,
हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा सौमित्र त्याचबरोबर इकडे सगळेजण पाहत असतात आणि सुमित्रा तर रडायला सुरुवात करते. नक्की काय झालेलं आहे? सारंगला का उचलून नेलेलं असेल हा प्रश्न सुमित्राला पडलेला असतो. सुमित्रा म्हणत असते की सौमित्र आता काहीतरी करावं लागणार आहे, सारंगच्या जीवाला धोका आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई मी पाहतो. आणि मग सुमित्रा आता लगेचच फोन करते, ती म्हणजे जानकीला. आणि जानकीला फोन करून ती सांगू लागते की अगं एक प्रॉब्लेम झाला आहे, ती वसुली करणारी माणसं ऑफिसमध्ये आली होती आणि सारंगला त्यांनी उचलून नेलेलं आहे. त्याचवेळी ऋषिकेश पण तिथं असतो आणि ऋषिकेशला पण ही गोष्ट कळते, ती म्हणजे की आता उचलून नेलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या ऋषिकेश म्हणतो काय सारंगला, माझ्या भावाला उचलून नेलेलं आहे. आणि मग सारंगच्या बाबतीत आता पहिल्यांदाच हा बोललेला असतो की माझ्या भावाला उचलून नेलेलं आहे. आणि ही गोष्ट खरंच खूप अवघड असते आणि आता ऋषिकेशला काळजी वाटायला लागलेली असते. ऋषिकेश म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला आता विचार करावा लागणार आहे, मला सारंगच्या मदतीला धावत गेलं पाहिजे. हा विचार आता ऋषिकेशच्या डोक्यात आलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की सारंगला शोधलं पाहिजे, सारंगकडे गेलं पाहिजे. तेवढ्यातच सौमित्रचा फोन येतो आणि सौमित्र म्हणू लागतो की दादा सारंगला उचलून नेलेलं आहे आणि आपल्याला सारंगसाठी काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हो आपण करूया काहीतरी. असं म्हणत ऋषिकेशने आता सारंगची मदत करायचं ठरवलेलं असतं. आणि मग सौमित्र आणि ऋषिकेश दोघंही आता जो पत्ता सांगितलेला असतो, ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात तिथंपर्यंत जाण्यासाठी निघालेले असतात. आणि दोघंही एकत्र जातात कारण सारंगच्या जीवाला धोका असतो आणि एकटा सौमित्र जाऊन हे सगळं करू शकत नसतो. म्हणून तर त्याने त्याच्या ऋषिकेश दादाची मदत घ्यायचं ठरवलेलं असतं आणि त्याने ऋषिकेशला कॉल करून बोललेलं असतं. तर इकडे सारंगला त्या गुंडांनी खूप मारलेलं असतं. सारंग बिचारा इवळत असतो. सारंग एकच सांगत असतो की मी हे पैसे घेतलेलेच नाहीत, तुम्ही मला 5 कोटी रुपये दिलेच नव्हते, कारण ते कर्ज 5 कोटी रुपयांचं ठरलंच नव्हतं असं सारंग सांगत असतो. परंतु ते गुंड म्हणत असतात की नाही, ते कर्ज 5 कोटी रुपयांचं घेतलेलं आहे आणि तुमच्या सह्या आहेत, त्यामुळं ते कर्ज तुम्हीच घेतलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि इकडे जानकी खूपच वैतागलेली असते आणि जानकी घरी जाते. जानकीने आता रणदिवेंच्या घरामध्ये आशीर्वाद बंगल्यामध्ये पाऊल तर टाकलेलं आहे. याआधीही जानकी गेलेली आहे आणि आता ही जानकी त्या घरी जात आहे. इकडे ऋषिकेश आणि सौमित्र हे सारंगच्या मदतीला पोहोचलेले आहेत. सारंगची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. ते घरातलं शेंडेफळ होतं, खूप लाडाचं भावंड होतं आणि आता त्याची अवस्था इतकी वाईट झालेली असते. ऐश्वर्या मात्र डॅडाकडे जाऊन मजा मारून आनंदात घरी आलेली असते. आणि आता आविर्भाव तर असा असतो की ह्या जानकीमुळे हे सगळं घडलेलं आहे, या सगळ्याला जानकी जबाबदार आहे आणि जानकीमुळंच आमच्यावरती ही वेळ आलेली आहे, या भाषेमध्ये ती बोलत असते. इकडे सगळेजण असतात, सगळेजण टाळ्या वाजवत असतात. सगळ्यांना इकडे खूपच आनंद होत असतो कारण इकडे सयाजीराव खूपच खुश झालेला असतो, कारण रणदिवेंना त्याने उद्ध्वस्त केलेलं असतं. त्याच्या म्हणण्यानुसार तर रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यामध्ये त्याला यश आलेलं असतं. पण त्याला कुठं माहिती असतं की ही 3 भावंड जर एकत्र आली तर काय होऊ शकतं. ही जर 3 भावंड एकत्र आली तर रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा जो सयाजीराव आहे तो कधी धुळीस मिसळेल हे त्याला कळणारही नसतं. आणि इकडे ऐश्वर्याचा कांगावा सुरू झालेला असतो का तर जानकी घरी आलेली आहे आणि ती म्हणत आहे की ज्या जानकीमुळं ही गोष्ट घडलेली आहे त्या जानकीला तुम्ही घरात घेतलेलं आहे आणि तिच्याशी बोलत आहात. तेव्हा सुमित्रा म्हणते की बाद झाला तुझं, इतक्या वेळ झालं आम्ही ऐकून घेतोय, त्याचा अर्थ असा नाही की तू वाटेल तसं बोलशील. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तुझा नवरा अजून घरी आलेला नाही, त्याची काळजी वाटत आहे आणि तू काय बोलत आहे तुला कळतंय का, तुझ्या लक्षात तरी गोष्टी येत आहेत का, तू कशा पद्धतीनं बोलत आहे आणि वागत आहे. सारंग कुठे सांग, सकाळी तुझ्याबरोबर घराच्या बाहेर पडलेला, अजूनपर्यंत सारंग घरी आलेला नाही आणि तू आम्हाला अक्कल शिकवायला लागलेली आहे असं सुमित्रा बोलत असते. तेव्हा ऐश्वर्याने तोंड सोडायला सुरुवात केलेली असते. ती म्हणत असते की नाही, काही झालं तरी या जानकीलाच माहिती असेल की माझा नवरा कुठं आहे ते, कारण हे सगळं ह्या जानकीमुळं झालेलं आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा जानकी खानदेशी ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की मला सांग आताच्या आता 5 कोटी रुपयांचं तू कर्ज घेतलेलं आहे, कंपनीच्या एम्प्लॉईचं तू पेमेंट केलेलं नाही, नक्की तू काय केलेलं आहे ते मला कळलं पाहिजे. त्या 5 कोटी रुपयांचं असं काय तू केलेलं आहे आणि ते 5 कोटी रुपये कुठं गेलेले आहेत. कारण कंपनीच्या एम्प्लॉईचं पेमेंट झालेलं नाही आहे म्हणून सगळ्या एम्प्लॉईनी एकत्रितपणे राजीनामा दिलेला आहे. त्याचबरोबर एवढे मोठे प्रॉब्लेम ऑफिसमध्ये सुरू आहेत आणि तुम्ही घर गहाण ठेवून कर्ज घेतलं, घरातलं कोणाला विचारलं होतं, हे घर गहाण ठेवण्याचा अधिकार कुणी दिलेला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की तू बोलायचंच नाही, कारण हा अधिकार आमचा आहे, हे घर माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे आणि मी काहीही करू शकते, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे जानकी म्हणत असते की आत्ताच्या आत्ता चालती हो या घरातून, कारण तुला तो अधिकारच नाही या घरामध्ये राहण्याचा,
कारण तुझी ती लायकीच नाही आहे असं बोलत असते. आणि इकडे ऋषिकेश त्याचबरोबर सौमित्र आता सारंगला घेऊन घरी येतात. सारंगला बराच मार लागलेला असतो, सारंगला त्रास होत असतो, सारंग रडवेला झालेला असतो आणि सारंग खूप घाबरलेलाही असतो. आणि आल्या आल्या तो इकडे ऐश्वर्याला म्हणत असतो, तुमच्यामुळे झालेला आहे, आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की ते पैसे कुठे गेलेले आहेत. आणि जेव्हा सारंग हे बोलत असतो तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते, तुम्ही कसल्या पैशांबद्दल बोलताय. तेव्हा सारंग म्हणत असतो, तुम्ही विसरला असाल पण मी विसरलेलो नाही, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की ते पैसे कुठे आहेत. जर 5 कोटी रुपये तुम्ही घेतलेले होते, त्यानंतर प्रत्येक महिन्याला मी हप्त्याचे पैसे दिलेले आहेत, तरीही तो माणूस मला म्हणत आहे की तुम्ही हप्त्याचे पैसे दिलेले नाहीत, मला आत्ताच्या आत्ता या गोष्टी कळल्या पाहिजेत असं सारंग बोलत असतो. आणि इकडे ऋषिकेश आणि सौमित्रने सारंगला एकत्र आणलेलं असतं. सारंगने ऋषिकेश आणि सौमित्र या दोघांचीही माफी मागितलेली असते, त्याचबरोबर जानकीचीही माफी मागितलेली असते. तिघं भावंड एकत्र आलेले आहेत आणि आता आशीर्वाद बंगला त्याचबरोबर सुमित्रा एंटरप्राइजेस कशा पद्धतीने ते वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.